Hello everyone. Let's learn chapter number 1, Story of Psychology. We have studied introduction, the history of psychology, study of conscious, study of unconscious. In today's lecture, we have study of behavior. William Wundt defined psychology is a study of consciousness and Sigmund Freud as a study of unconsciousness. However, here again conscious and unconscious are not observed directly. Hence, John B. Watson redefined psychology as a science of human behavior. विल्यम वुंट यांच्या मते बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, तर सिग्मंड फ्रॉइड यांच्या मते अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. Hence, John B. Watson redefined psychology as a science of human behavior. जॉन बी वॉटसन यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र. म्हणजेच द लेटेस्ट डेफिनेशन, मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या काय तयार झाली पहा. द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर अँड मेंटल प्रोसेस. सायकोलॉजी इज द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर अँड मेंटल प्रोसेस. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय. In this definition, following terms are important. Number 1, behavior, वर्तन. In general, we can say that behavior is an organism response to various stimuli present in our surrounding. इन जनरल म्हणजे साध्या शब्दात बोलायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की वर्तन म्हणजे आजूबाजूचा परिसरातील उद्दीपक घटकांना व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया होय. स्टिम्युली मीन्स उद्दीपक. इन जनरल वी कॅन से दॅट बिहेवियर इज ॲन ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स टू व्हेरियस स्टिम्युली प्रेझेंट इन आवर सराउंडिंग. ऑर्गॅनिझम मीन्स जीव, रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया आणि स्टिम्युली म्हणजे उद्दीपक. But each individual might have a different response to the same stimuli because of their interest, personality and attitude. परंतु इथं आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक व्यक्तीची एकाच उद्दीपकाला वेगवेगळी प्रतिक्रिया असू शकते की जी त्यांच्या अभिरुची, इंटरेस्ट, व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी अँड ॲटिट्यूड, अभिवृत्ती यांच्यावर काय असते, अवलंबून असते. म्हणजे उद्दीपक एकच आहे पण त्या उद्दीपकाला 10 व्यक्ती असतील तर 10 वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील. कारण का, तर प्रत्येकाची त्या उद्दीपकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो आणि त्यामुळे 10 प्रतिक्रिया एकाच उद्दीपकाला आपल्याला मिळू शकतात. Behavior is either overt or covert. वर्तन हे व्यक्त आणि किंवा अव्यक्त स्वरूपात असते. Overt behavior includes directly observable response like walking, talking, dancing, etc. व्यक्त वर्तन हे म्हणजे ओव्हर्ट बिहेवियर हे प्रत्यक्ष ऑब्झर्वेशनवर अवलंबून असते. म्हणजेच निरीक्षणावर आधारित असते, निरीक्षणावर अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल वॉकिंग, टॉकिंग, डान्सिंग, चालणे, बोलणे,
नाचणे, की ज्याला आपण पाहू शकतो असं जे वर्तन आहे ते व्यक्त वर्तन. Covered behavior include response which are not directly observable but can be inferred from behavior like thinking, feeling, etc. अव्यक्त वर्तन जे आहे तर ते निरीक्षणक्षम नसते. मीन्स covered behavior is not observable. For example, विचार, थिंकिंग, फीलिंग म्हणजे विचार करणे, भावना व्यक्त करणे इत्यादी. नंबर 2, मेंटल प्रोसेस, मानसिक प्रक्रिया. In psychology, we study the external as well as internal factors of behavior. मानसशास्त्रात आपण वर्तनाच्या अंतर्गत व बाह्य घटकांचा विचार करतो. Here we study the mental process of an individual. It includes thinking, memory, forgetting, emotion, motivation, attention, perception. आपण व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियांचा विचार करतो. फॉर एक्झाम्पल, विचार, स्मरणशक्ती, विस्मरण, मेमरी, स्मरणशक्ती, फॉरगॉटिंग, विस्मरण, इमोशन, भावना, मोटिवेशन, प्रेरणा, अटेन्शन, अवधान, परसेप्शन, संवेदन, एक्सेट्रा. नंबर 3, सायंटिफिक मेथड, वैज्ञानिक पद्धती. एक्सपेरिमेंट मीन्स an individual's objectives observation in controlled conditions. Here, a researcher or experimenter can test his assumption by observing and collecting the data from sample population. प्रयोग म्हणजे व्यक्तीचे नियंत्रित पद्धतीने केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण होय. Experiment means an individual objective observation in controlled condition. Here, control condition is important things. Here, a researcher or experimenter can test his assumption by observing and collecting the data from sample population. इथे संशोधक किंवा संशोधककर्ता स्वतःच्या गृहीतकांचे निरीक्षण करतो आणि प्रातिनिधिक समूहाकडून मिळालेली माहिती गोळा करतो व त्यावर अनुमान काय करतो, बनवतो. These observation can be generalized for analyzing and predicting human behavior. आणि ही अनुमाने मानवी वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी व भविष्यातील वर्तनाचे पूर्वकथन करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतात. These three terms are important in the definition of psychology. Psychology is the study of human behavior and mental process. 1.3 What is behavior? वर्तन म्हणजे काय? जॉन बी वॉटसन 1878 to 1958. American psychologist. John B. Watson was American psychologist. He established school of behaviorism. त्यांनी वर्तनवाद प्रस्थापित केला. Conducted research on animal behavior, child rearing and advertising. प्राणीवर्तन, बालसंगोपन आणि जाहिरात या क्षेत्रात त्यांनी काय केलेलं आहे, संशोधन केलेले आहे. See the SOR model. S stimulus, O organism, R response model. SOR model म्हणजे उद्दीपक जीव प्रारूप किंवा उद्दीपक जीव प्रतिक्रिया प्रारूप असं त्याला म्हटलं जातं. John B. Watson defined behavior as anything a person or animal does that can be observed, recorded and studied. Behavior is an organism's response to an external or internal stimuli. जॉन वॉटसन यांनी केलेली वर्तनाची व्याख्या, वर्तन हे व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट ज्याचे निरीक्षण करता येते, नोंद करता येते
आणि ज्याचा आपल्याला काय करता येतो, स्टडी करता येतो, अभ्यास करता येतो. जॉन वॉटसन डिफाईन्ड बिहेवियर ॲज एनिथिंग अ पर्सन ऑर ॲनिमल डज दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड, रेकॉर्डेड अँड स्टडीड. Behavior is an organism's response to any external or internal stimulus. वर्तन म्हणजे an organism's response, जीवाची प्रतिक्रिया आहे, an external or internal stimulus, अंतर्गत किंवा बाह्य उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया. प्राण्याने किंवा व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट की ज्याचं आपल्याला निरीक्षण करता येतं, ज्याची आपल्याला नोंद ठेवता येते, ज्याचा आपल्याला अभ्यास करता येतो, या सगळ्यांचा समावेश या वर्तनामध्ये आपल्याला करता येतो. दिस फॅक्ट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल SOR. SOR where S stand for stimulus, O stand for organism and R stand for response, which is reaction of the organism to the stimulus. यात SOR मध्ये S हा उद्दीपकाचे प्रतिनिधित्व करतो, O जीवाचे प्रतिनिधित्व करतो आणि R हे प्रतिक्रियांचे प्रतिनिधित्व करते. See the example of SOR model. Stimulus is same but individual responses are different. उद्दीपक एकच आहे परंतु प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिक्रिया मात्र आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतात. C. Stimulus organism response. Example: teacher asks some questions in the classroom. Organism: Rohan, Sanika, Sachin, Saurabh. What is Rohan's response? Gives answer. What is Sanika's response? Remains silent. रोहन उत्तर देतो. सानिका रिमेन्स सायलेंट म्हणजे सानिका शांत बसते. सचिन इग्नोर्स, सचिन त्याकडे दुर्लक्ष करतो. सौरभ ट्रायज टू कलेक्ट, सौरभ उत्तर आठवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच शिक्षक वर्गामध्ये प्रश्न विचारतात, त्यावर शिक्षक स्टिम्युलस आहेत. ऑर्गॅनिझम रोहन, सानिका, सचिन, सौरभ आहेत आणि प्रत्येकाने वेगवेगळा रिस्पॉन्स दिलेला आहे, प्रत्येकाने वेगवेगळी प्रतिक्रिया दिलेली आहे. स्टिम्युलस इज एनी फिजिकल इव्हेंट ऑर कंडिशन दॅट गिव्स राईज टू रिॲक्शन. उद्दीपक ही कोणतीही अशी घटना किंवा परिस्थिती जिला काय मिळू शकते, रिॲक्शन मिळू शकते, प्रतिक्रिया मिळू शकते. द स्टिम्युलस कॅन बी एक्सटर्नल ऑर इंटरनल. उद्दीपक हा अंतर्गत किंवा बाह्य असू शकतो. An organism stands for human being or an animal who gives a response to the stimulus. जीव हा मानव किंवा प्राणी आहे जो कोणत्याही उद्दीपकाला काय देतो, प्रतिक्रिया देतो. A response is an reaction of the organism to a given stimulus. आणि प्रतिक्रिया ही रिॲक्शन आहे, रिस्पॉन्स ही रिॲक्शन आहे कशाला, ऑर्गॅनिझम गिव टू स्टिम्युलस. उद्दीपकाला जीवाने दिलेली काय आहे, प्रतिक्रिया आहे. बिहेवियर इन्क्लूड्स ओव्हर्ट और कव्हर्ट ॲक्टिव्हिटीज. वर्तनाचे व्यक्त किंवा अव्यक्त असे ॲक्टिव्हिटीज आहेत. ओव्हर्ट ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड्स बॉडीली मुवमेंट लाईक वॉकिंग, प्लेइंग, डान्सिंग, सिंगिंग, फायटिंग अँड मेनी अदर्स थिंग्स विच कॅन बी ऑब्झर्व्ड डिरेक्टली. एक्सटर्नल बिहेवियर किंवा कव्हर्ट बिहेवियर, ओव्हर्ट ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड बॉडीली मुवमेंट लाईक वॉकिंग. ओव्हर्ट ॲक्टिव्हिटीज जी आहे की ज्याला बाह्य वर्तनामध्ये आपल्याला कशाची चालना मिळते, वर्तनामध्ये चालणे, बोलणे, खेळणे, नृत्य करणे इत्यादी ज्या गोष्टी आहेत तर त्या अनेक गोष्टी येतात की ज्याच्या आपल्याला काय करता येते, ऑब्झर्व डिरेक्टली, आपल्याला त्याचं ऑब्झर्व करता येतं, ऑब्झर्वेशन करता येतं, निरीक्षण करता येतं. दॅट इज कॉल्ड ओव्हर्ट बिहेवियर. कव्हर्ट ॲक्टिव्हिटीज और कव्हर्ड बिहेवियर इन्क्लूड्स मेंटल प्रोसेस लाईक feeling, thinking, remembering, forgetting, etc., which can't be observed directly. This mental process can be measured through how people react to different problems and situations in their lives. अंतर्गत वर्तनामध्ये मानसिक प्रक्रिया येतात, मेंटल प्रोसेस येते की ज्याच्यामध्ये
फिलिंग आहे, भावना आहेत, थिंकिंग आहे, विचार करणे आहे किंवा विचार करणे आहे, रिमेंबरिंग आठवणे आहे, फॉरगॉटिंग विसरणे आहे, इत्यादी ज्या गोष्टी आहेत विच कांट बी ऑब्झर्व डिरेक्टली, की ज्यांचं आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षण करता येत नाही. दिस मेंटल प्रोसेस कॅन बी मेजर्ड थ्रू हाऊ पीपल रिॲक्ट टू डिफरंट प्रॉब्लेम अँड सिच्युएशन इन देअर लाईफ्स. आणि व्यक्ती ज्या रीतीने समस्यांना किंवा घटनेला रिॲक्शन देते, प्रतिक्रिया देते, तर त्यावरून त्याचे मापन आपल्याला करता येते किंवा होऊ शकते. 1.4 Study of Cognition. During 1950s and 1960s, focus of psychologists shifted from behavior to cognitive process. Psychologists were interested in studying processes like perception, thinking, memory, and other higher order activities. साधारणतः स्टडी ऑफ कॉग्निशन मीन्स बोधात्मकतेचा अभ्यास. साधारणतः 1950 ते 60च्या दशकामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू वर्तनावरून बोधात्मकतेकडे सरकलेला आपल्याला पाहायला मिळतो. सायकोलॉजिस्ट वेअर इंटरेस्टेड इन स्टडिंग द प्रोसेस लाईक परसेप्शन, थिंकिंग, मेमरी अँड अदर ऑर्डर ॲक्टिव्हिटीज. मानसशास्त्रज्ञांना संवेदन, विचार, स्मरण इत्यादी व इतर उच्च दर्जाच्या हायर ऑर्डर ॲक्टिव्हिटीज, उच्च दर्जाच्या मानसिक प्रक्रियांमध्ये काय वाटू लागला, रस वाटू लागला. कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्ट आर इंटरेस्टेड इन स्टडिंग इनर प्रोसेस दॅट ट्रिगर पर्टिक्युलरली रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. आणि बोधात्मक मानसशास्त्रज्ञ कोणती मानसिक प्रक्रिया निर्माण करू शकते याचा विचार करू लागले. सी द सायकोलॉजी इन इंडिया जस्ट फॉर रेफरन्स. टेबल नंबर 1. प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ सायकोलॉजी इन इंडिया. भारतीय मानसशास्त्र किंवा भारतीय मानसशास्त्राची व्यावसायिक प्रगती कशा पद्धतीने झालेली आहे त्याचा एक टेबल. सी द टेबल नंबर 1. In 1916, first psychology department was established in Calcutta University by Professor Narendra Nath Sengupta. In 1925, Indian Psychological Association (IPA) was established and launched the Indian Journal of Psychology. In 1940, Lumbini Park Mental Hospital was founded in Calcutta. In 1945 to 1949, psychology wings of the Defense Research was established. It is a part of the defense science of the organism of India. In 1955, National Institute of Mental Health and the Neuroscience NIMHANS was established in Bangalore. 1962, Indian Academy of Applied Psychology IAAP was established. 1962, establishment of the Hospital for Mental Disease at Ranchi. In 1968, the Indian Association of the Clinical Psychologists was formed. In 1989, National Academy of Psychology NAOP was founded. Here is the प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ सायकोलॉजिकल इन इंडिया. भारतामध्ये अशा पद्धतीने मानसशास्त्राची व्यावसायिक प्रगती आपल्याला झालेली पाहायला मिळते. Remaining parts in our next video. So please watch, like, share and subscribe. Thank you.